हाय फ्रेंड्स, तर ही पिशवी साधी सोपी पिशवी कशी तयार केली ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी बघा इथे बोरी बॅग घेतली आहे जी तांदूळ किंवा गहू यासाठी येते ती। तर हे बघा अशी आहे बॅग। तर मी आता उंची घेणार आहे। तर मी इथे 12 इंच उंचीला घेतलेला आहे। आपण आपल्याला जे हवे त्या साइज मध्ये बनवू शकतो। तर इथे मी 12 इंचाची उंची घेतलेली आहे आणि 10 इंच रुंदी घेतलेली आहे। अशा प्रकारे मी बॉक्स करून घेणार आहे। पहिला जे उंचीची खुणा करून घेतलेली आहे, आता रुंदीची खुणा करून घेणार आहे। इकडे पुढे दिसत नाहीये पण सांगते मी 10 इंच घेतलेला आहे बघा। आणि बॉक्स करून घेणार आहे। या साइडला ही खुणा करून घेणार आणि कटिंग करून घेणार आहे। ते पण जे गाऊनचे पीस येतात किंवा कॉटन मध्ये फ्रॉकचे वगैरे पीस येतात त्याच्यामध्ये उरलेल्या कापडामधून आपण बनवत आहोत। कारण ते थोडे बघा कॉटन मध्ये जाड असतात, कापड छान क्वालिटीचं असतं, त्यामुळे पिशवी वगैरे शिवताना चांगलं कापड घ्यायचं आहे, मजबूत असं। बघा आता इथे जी घडी होती म्हणजे ते आपण कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला 2 पीस मिळतील। तर हे बघा इथे आपले 2 पीस मिळालेले आहेत। आता ह्याच मापाचं मी अस्तर कटिंग करून घेणार आहे। याऐवजी आपण नॉन-वन सुद्धा वापरू शकतो, पण अस्तर वापरलं तरी चालेल, नॉन-वन नाही मिळालं तर। मी ते अस्तरच वापरत आहे। हे बघा, तर एक भाग ठेवला आणि आता ह्याच्यावरूनच खुणा करून घेणार आणि कटिंग करून घेणार आहे। हे असं खुणा करून घ्यायचे खडूनी आणि कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता मी हे कटिंग करून घेते। हे बघा 2 पीस आहेत हे सुद्धा। तर आपण अस्तर वापरणार आहोत, बोरी बॅग वापरणार आहोत, प्लस कापड, असे 3 पीस आपण वापरणार आहोत पिशवीसाठी। तर इथे वरच्या साइडनी घडी होती तर ती कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा साइडला ठेवलं। आता हे आपलं कापड आहे, उरलेलं कापड आहे, कॉटन मध्ये आहे, खूप छान आहे, थोडंसं जाड सुद्धा येतं फ्रॉकचं कापड किंवा हे गाऊन पीस जे येतात असे डिझाइन मधले फुलांचे वगैरे डिझाइन। तर बघा इथे मी जसं आहे तसं कटिंग करून घेणार आहे, थोडंसं कमी जास्त वगैरे आहे, तर त्या पद्धतीनेच मी कटिंग करून घेणार आहे। एकदम काही मार्किंग वगैरे केलेले नाहीये। बघूया आता। तर जे उरलेलं कापड आहे त्यामध्येच आपण बॅग तयार करत आहोत आणि इतकी छान मजबूत बॅग तयार होणार आहे, बघाच तुम्ही। तर बघा, आपण जर या कापडाचा उपयोग केला नसता तर हे कापड वायाच गेलं असतं। तर हे बघा, त्यामुळे मी असं छान उपयोग करणार आहे की आपण ते बॅग कशासाठीही यूज करू शकतो। टिफिन बॅग म्हणूनही तुम्ही यूज करू शकता। छोटी जरा तुम्हाला छोटा आकार हवा असेल टिफिन बॅगसाठी तर उंचीला आणि रुंदीला थोडं थोडं तुम्ही कमी घेऊ शकता। आता इथे बघा, हे आपण जे ठेवलेलं आहे पिशवीचा भाग त्याच्या आपण 3 साइड मोजून घेणार आहोत। 3 साइड असे डायरेक्ट मोजायचे आहेत पट्टी न उचलता। हे बघा, आणि आपल्याला जे टोटल येईल त्याच्यामध्ये 1-2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ती पट्टी काढायची आपल्याला 3-3.5 इंच रुंदीची आणि जे आपण मोजून घेतलं तेवढ्या उंचीची। तर इथे बघा, आता मी इथे ती कट करून घेणार आहे। जर उंचीला कमी पडत असेल तर आपण जोड लावू शकतो। 3.5 इंच रुंदीची मी ते घेतलेली आहे। बघा दाखवते मी। हे बघा 3.5 इंच रुंदीची अशा खुणा करून घेतलेल्या आहेत आणि पट्टी काढून घेणार आहे आणि उंचीला जर कमी पडलं तर जोड लावून घेणार आहे। तर या पद्धतीने मी काढून घेते। तर बघा इथे हे कटिंग करून घेत आहे आधी। बघा, तर याचप्रमाणे आपल्याला अस्तरची पण काढायची आहे आणि कापडाची पण काढायची आहे। 3 बाजू मोजायच्या। आपले किती 30 इंच येत असेल, 32 इंच येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। एक्स्ट्रा मग का, तर आपल्याला कमी जास्त झालं तर कमी पडू नये म्हणून, जास्त झालं तर आपल्याला कटिंग करता येतं नंतर। तर बघा इथे झालेले, इथे थोडा कमी पडत आहे बघा, मी आता इथे एवढाच भाग इथे कट करून घेत आहे आणि त्याला मध्ये जोडून घ्यायचं आहे।
तर अशा आपल्याकडे बॅग घरी येतच असतात धान्याच्या वगैरे, त्यांचा आपण उपयोग करायचा आहे. यामुळे पिशवी खूप मजबूत होते आणि धुतलात वगैरे तरी चुरा वगैरे काही होत नाही. याआधी मी अशी बनवून वापरलेली आहे. तर बघा इथे आपल्याला असं जॉईंट देऊन घ्यायचं, एकावर एक ठेवायचं आणि जोडून घ्यायचं. यामध्ये पण मी आता त्याच मापाची पट्टी कट करून घेणार आहे. हे अस्तर आहे, पण हे थोडंसं असं शाईन आहे त्याला आणि चांगल्या क्वालिटीचं आहे अस्तर. ते पण उरलेलंच आहे, मी विकत आणलेलं नाही आहे. तर हे जे आपण सगळं बनवतो ते उरलेल्या कापडापासूनच बनवत आहे. तर आपण जर विकत आणून बनवलं तरीसुद्धा छान होईल, पण त्याचे रेट आपल्याला थोडे जास्त पडतील. कॉटनचे कापड महाग आहेत. फ्रॉक्सचं तुम्ही घ्यायला गेलात तर 150-160 असे मीटर आहेत आणि गाऊन पीस घेतलात तर 200 रुपयाला वगैरे पडतो. तो परवडतो. तो 3 मीटरचा असतो बघा गाऊनचा पीस. तर तुम्हाला पिशवी वगैरे शिवायची असतील तर शक्यतो गाऊनचे पीस ट्राय करा, जे 200 रुपये 220 रुपये वगैरे मीटर असतात. तर बघा इथे आता या कापडामध्ये सुद्धा मी पट्टी काढून घेणार आहे. हे बघा इथे बसत आहे. थोडं जे कमी पडतंय ते दुसरी एक पट्टी आहे पुढे उरलेली. हे बघा ही मी व्यवस्थित साईजमध्ये कापून तयार करून घेईन. तर बघा इथे घेतलेले आहे मी कापून. तर आता हे सगळं आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला आणि आता आपण मशीनवरती चालू करणार आहोत काम. तर हे सगळं उचलून आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे. तर बघा इथे घेतलेलं आहे मी कापड, उलटं ठेवलेलं आहे, त्यावर बोरी बॅग व्यवस्थित ठेवून घ्यायचं चारी बाजूनी. कापड आपण थोडं जास्तच कटिंग केलं होतं. हे बघा त्यावर अस्तर असं व्यवस्थित बसेल असं आपल्याला चारी साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे. चारी साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एक शिलाई झालेली आपली. एकदम सोपी आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. शिवण क्लासची वगैरे काहीच गरज नाही. आपण घरच्या घरी अशा छोट्या छोट्या कामं करू शकतो. आपल्या घरी फक्त शिलाई मशीन असण्याची गरज आहे. बघा घरच्या उपयोगासाठी आपण बरेच काही अशा गोष्टी न शिवण क्लास करता तयार करू शकतो. उशी म्हणा किंवा पिशवी म्हणा, अजून बरंच काही येतं जे आपण बिना क्लासचं सुद्धा करू शकतो. तर हे बघा इथे आता आपण कटिंग करून घेणार आहोत. जे काही एक्स्ट्रा आहे ते सर्व व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि याचप्रमाणे मी दुसरा भागही तयार करून घेतलेला आहे आणि जी पट्टी होती ती सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. बघा मी दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे आणि ही पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा. तर आता काय करायचं, आपल्याला एक भाग आधी घ्यायचा आहे ह्या दोन कपड्यांमधला. पट्टी घेतली, त्यावर हा एक भाग असा ठेवायचा आहे बघा. चांगल्या बाजूला चांगली बाजू कधीही ठेवायची आणि आता जोडून घ्यायची आहे बघा. 3 साईडने आपल्याला ती पट्टी मारायची आहे. आता इथे कॉर्नरला बघा एक तर तुम्हाला प्लेट द्यावी लागेल पट्टीला कापड वळवताना, किंवा जी तिथे शिलाई आहे ती थोडीशी तुम्हाला पट्टीला गोलाकार घ्यावी लागेल, काटकोनात न घेता, तर ते येतं व्यवस्थित. नाही तर एखादी बारीक छोटीशी प्लेट मारून घ्यायची पट्टीला, कापडाला प्लेट नाही मारायची. ती तर पट्टी व्यवस्थित वळते. हे बघा इथे आपण आता बसवून घेतलेली आहे पट्टी. इथे बघा आपली थोडीशी अशी एक्स्ट्राच मारायची थोडी. तर बघा आता आपली व्यवस्थित पट्टी मारून झालेली आहे. आता जो दुसरा पीस घ्यायचा आहे तो असा खाली ठेवला, त्यावर ही पट्टी ठेवली, एक बाजून आपण जोडली, आता दुसऱ्या बाजून जोडायची आहे. तर हे बघा, आणि हे जे दोन तुम्ही कापड एकत्र जोडता तेव्हा कमीत कमी 5 इंच तरी अंतर असायलाच हवं. त्यापेक्षा कमी अंतर घ्यायचं नाही, मग नाहीतर त्या शिलाई लगेच निघतात.
ते पाव इंचापेक्षा जास्त मी घेतलेलं आहे, पण कमी नाही घ्यायचं. तर बघा इथे आपल्याला झालं आता जोडून. या प्रकारे आपल्याला साधी सोपी पिशवी शिवायची आहे, काहीच अवघड नाही आहे. बघा इथे झालेले आपले जोडून सुद्धा. इथे एक्स्ट्रा पट्टी झालेली आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत. आधी सगळ्या बाजूनी व्यवस्थित आहे का चेक केलं, मग ती पट्टी एक्स्ट्राची जी होती ती कटिंग केली. आता हे जे कॉर्नर आहेत ते बघा ते तिथे ना थोडासा क्रॉस कट मारून घ्यायचा आहे. तिथे थोडंसं कापड खेचल्यासारखं होतं, त्यामुळे तिथे एक क्रॉस कट मारून घ्यायचा आहे बघा दोन्ही साईडनी. आता आपली पिशवी रेडी होत आलेलीच आहे. पण आता बघा ही जी आपण शिलाई मारली तिला आपण फिनिश करून घेणार आहोत. म्हणजे काय तर नॉन-1ची एक पट्टी घ्यायची आणि बघा अशी दुमडायची बघा शिलाईवरती आणि वरतून शिलाई मारायची. म्हणजे जी आपली सुतं वगैरे आहेत काहीच बाहेर येणार नाहीत, बाहेर दिसणार सुद्धा नाहीत आणि टिकायला सुद्धा छान होईल. बघा हे नॉन-1 म्हणून एक हे येतो कापड, ते घ्यायचं आहे. बघा त्याला अजिबात सुतं वगैरे निघत नाहीत, त्यामुळे फिनिशिंगसाठी तुम्ही अस्तरच्या ऐवजी नॉन-1च्या ऐवजी अस्तर वापरलं तरी चालेल, पण हे जे फिनिश करण्यासाठी तरी नॉन-1 वापरत जावा. ते खूप महाग असं नाही आहे. मी 35 रुपयाला जे आणलं होतं, एक पीस येत होतं खंड 1 मीटर, पण त्याचा पन्ना खूप मोठा असतो, जवळजवळ 2 मीटर इतकं ते येतं. तर बघा आणि ते फोमची जी कामं करतात त्या लोकांकडे मिळतं. बघा चिपळूणमध्ये मला ते रहाटे फोम म्हणून आहे, तिथे मी आलेलं होतं बडनाक्यामध्ये. तर बघा त्यामुळे कसं दिसायला सुद्धा खूप छान दिसते. बघा फिनिशिंग केल्यामुळं खूप छान दिसतं आणि जी सुतं वगैरे आहेत ती सर्व आत जातात, त्यामुळे टिकायला सुद्धा छान होते बॅग. हे ते झालेलं आहे आपलं कटिंग करून. उलटी करून घ्यायची आहे. अशी बॉक्स टाईप आपली बॅग झालेली आहे तयार. तर खूप छान अशी आपली बॅग तयार झालेली आहे. आता बघा आपण वरच्या साईडनी थोडंसं खालीवर वाटत आहे, तर ते आपण एका लाईनमध्ये सरळ रेषेत कटिंग करून घेणार आहोत. फिनिशिंग आपली चांगली आली पाहिजे, याकडे आपण कायम लक्ष द्यायचं. हे बघा इथे थोडंसं कमी जास्त होतं, नसतं कटिंग केलं चाललं असतं, पण थोडीशी आपली फिनिशिंग बिघडली असती, त्यामुळे ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे बघा हे एक रेड कलरची पट्टी आहे ती घेतलेली आहे, त्या आतल्या बाजून टाकायची आणि बघा वरच्या साईडनी जोडून घ्यायची गोट तयार करण्यासाठी. याऐवजी तुम्ही जे पिशवीमध्ये कलर आहेत बघा, पिवळा कलर आपल्याला दिसत आहे किंवा निळासर कलर आहे, त्या कलरची जर पट्टी घेतली तर अजून बॅग उठून दिसेल. पण आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आणि तेवढ्यासाठी आपण विकत आणू शकत नाही, कारण आपण ही उरलेल्या कापडातून बॅग तयार करत आहोत. त्याच्यामुळे माझ्याकडे लाल होती मॅचिंगमध्ये, तर मी ती लाल घेतलेली आहे. ती सुद्धा सुंदर दिसत आहे. पण जर तुमच्याकडे असेल अवेलेबल येलो म्हणजे ज्या कापडामध्ये कलर आहेत त्यातलीमध्ये, तर अजून छान दिसेल. तर बघा आतल्या बाजूनी मारून घेतलेली आहे पट्टी आत टाकायची आणि जोडून घ्यायची वरच्या साईडनी. तर आता बघा इथे मी एक फोल्ड मारणार आहे पट्टीला वरच्या बाजूनी. बघा इथे असा एक फोल्ड मारायचा अर्ध्या इंचाचा आणि त्यावर अजून एक फोल्ड करायचा आणि गोट टाईप आपल्याला ही पट्टी वरच्या साईडनी मारून घ्यायची आहे. म्हणजे वरच्या साईडची सुद्धा फिनिशिंग सुंदर झाली. त्यानंतर आपण मारणार आहोत हँडल्स पट्टे. पण आधी या पद्धतीने आपण चेनसुद्धा आपण इथे लावू शकतो. ही जी पट्टी मारली आहे त्यावर आपण चेनसुद्धा बसवून घेऊ शकतो, पण मी इथे चेन वगैरे काही लावलेली नाही आहे, साधी सिंपल
बॅग शिवलेली आहे, जे आपल्या दररोजच्या वापरामध्ये आपल्याला बॅग अशा लागतात आणि मजबूत सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही, खूप मजबूत तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे बेल्ट सुद्धा आपल्याला मजबूत लावायचे आहेत। ते बघा इथे झालेला आहे गोट तयार। आता लुक बघा तुम्ही पिशवीचा किती सुंदर आलेला आहे। हा जर कॉन्ट्रास्ट असेल ना तर अजून खूप छान वाटेल, पण आता आपल्याकडे तेवढ्यासाठी आपण कापड विकत नाही आणू शकत, म्हणून जो होता तो मारलेला आहे। तर बघा ही पट्टी काढलेली आहे। हे आपण आपल्याला जे पाहिजे त्या साईजमध्ये कमी जास्त लावू शकतो, पण कमीत कमी 12 ते 14 इंचाच्या तरी ह्या पट्ट्या असाव्या, म्हणजे ते फोल्ड करून आपल्याला बरोबर हँडल्स तयार होतात। आता इथं सेंटर काढलेला आहे, त्यानंतर वरखाली अशा चारी तुकड्यांवर कोणा करून घेतलेले आहेत, जेणेकरून समोरासमोर हँडल्स व्यवस्थित लागावे। इथे अर्धा इंच फोल्ड केली, गोटच्या थोडी खाली ठेवली आणि मागे पुढे करून शिलाई मारून घ्यायची आहे। तरी बघा इथे झालेले आहेत। या पद्धतीने मला मागे पुढे करून आपल्याला व्यवस्थित ती मारून घ्यायची आहेत पट्ट्या, आणि बऱ्याच शिलाई मारायच्या आहेत, कारण ते आपले बेल्ट मजबूत व्हायला पाहिजेत, म्हणून कमीत कमी मागे पुढे करून 10 ते 12 शिलाई तरी आल्या पाहिजेत। ते मी जास्त मारलेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर इथे आता आपला एक पट्टा बसवून झालेला आहे। याचप्रमाणे मी बाकीचे पट्टे सुद्धा बसवून घेणार आहे। व्यवस्थित जिथे खुणा केले तिथे व्यवस्थित पट्टी अर्धा इंच फोल्ड करायची आणि मारून घ्यायच्यात शिलाया। बघा या पद्धतीने मागे पुढे करून लॉक शिलाई म्हणजे करायचे आहेत, त्यामुळे ते मजबूत होते। तर दुसऱ्या साईडनी त्याच पद्धतीने मारून घेते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, या पद्धतीने ट्राय करा। ज्यांना शिलाईची आवड आहे त्यांनी नक्की प्रयत्न करून बघा। खूप सुंदर अशी बॅग आपल्याला तयार होते, बाहेर वापरण्यासाठी सुद्धा खूप छान अशी बॅग आहे। जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बॅग झालेली आहे। आतून सुद्धा आपण बघू शकतो, टिफिन बॅग मोठी लोक जी आहेत ती टिफिन बॅग वगैरे म्हणून पण यूज करू शकतात। लहान मुलांसाठी हवी असेल तर साईज थोडीशी कमी करू शकतो। तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। हे बघा किती स्पेस आहे यामध्ये, आणि आतून बघू शकता, फिनिशिंग आतून बघू शकता, खूप सुंदर अशी आलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।